बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे शहरात मागील काही वर्षापासून मेट्रो मार्गिका निर्माण, साकेत आनंदनगर उन्नत मार्ग, मुंबई नाशिक महामार्ग रुंदीकरण, घोडबंदर सेवा रस्ता, मुख्य रस्त्यात जोडणे, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग असे विविध प्रकल्प एका पाठोपाठ एक निर्माण केले जात असताना प्रकल्पाच्या या गर्दीत ठाणेकर अक्षरशः विटले आहेत. त्यातच आता अंतर्गत मेट्रो आणि खाडी किनारी मार्गाच्या निर्माण कामाला देखील सुरुवात होणार आहे. सुमारे 25 लाखाची लोकसंख्या असलेल्या ठाण्यात एक प्रकल्प संपत नाही तर दुसरा प्रकल्प हाती घेतला जातोय. शहरातील जवळपास प्रत्येक रस्त्यात खोदकामे केली जात आहेत. वाहतूक कोंडी आणि प्रकल्पामुळे निर्माण होणारी धूळ, ध्वनी प्रदूषण अशा दुहेरी कोंडीत नागरिक अडकले आहेत. ठाण्यातील हे प्रकल्प भविष्यातील विकास असल्याचा दावा सत्ताधारी करत असले तरी सध्या तरी नियोजन अभावी हे प्रकल्प त्रासदायक ठरत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. ठाणे शहराला एकेकाळी तलावांचे आणि निसर्गरम्य शहर म्हणून ओळखले जात होते. मागील 15 वर्षापासून या शहरात मोठी गृहसंकुले उभी राहतात. घोडबंदर भाग पूर्वी निसर्गरम्य भाग म्हणून ओळखला जात होता. आता हा भाग विविध टावर इमारतीच्या बांधकामामुळे कॉन्क्रीटच्या जंगलासारखी या भागाची अवस्था झाली. मुंबईपासून जवळचे शहर असल्याने अनेकांनी या भागात लाखो रुपये आणि कोट्यवधी रुपये खर्च करून गृह खरेदी केली आहेत. तसेच मागील काही वर्षात शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्यानंतर शहरात वाहतूक कोंडीसारखी गंभीर स्थिती निर्माण झाली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरुवातीला मेट्रो 4 आणि 5 मार्गिकेतील कामे आणि मुंबई नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली. या कामामुळे शहरातील मुख्य महामार्ग रस्त्यावर खोदकामे सुरू झाली. हे दोन्ही प्रकल्प अद्याप सुरू असतानाच घोडबंदर सेवा रस्त्याला मुख्य मार्गात जोडण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोच्या कामासाठी खोदकाम झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने सेवा मुख्य रस्ता जोडणी प्रकल्पासाठी घोडबंदर मार्गावर खोदकामे सुरू झाली. हे काम पूर्ण झाले नसतानाच राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणारा बोरिवली ठाणे भुयारी प्रकल्प या मार्गाची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात आवाज, धूळ निर्माण झाली आहे. येत्या काही वर्षात शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अंतर्गत मेट्रो मार्गिका उभारली जाणार आहे. तसेच खाडी किनारा प्रकल्पही निर्माण केला जाणार आहे. मेट्रो 4 आणि 5 मार्गिका निर्माण दरम्यान घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्ग परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. अंतर्गत मेट्रोची कामे सुरू झाल्यास त्याचा मोठा परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यावर होईल. खाडी किनारी प्रकल्पाचा त्रास घोडबंदर भागातील रहिवाशांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र अशा ह्या विविध प्रकल्पामुळे ठाणेकर मेटाकुटीला आले आहेत. महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली होती. ही जलवाहिनी दुरुस्त केल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आला होता. मात्र हा दावा करून ठाणे महानगरपालिकेने ठाणेकरांची फसवणूक केली. आताही दररोज 40 दशलक्ष लिटर पाणी गळती होत आहे. या प्रकरणी महानगर गॅसचे कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांना संबोधित केले. 1000 मिलीमीटर व्यासाची पिसेचे टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाईपलाईन भिवंडी बायपास जवळ राजनोली गाव या भागातील जुन्या सिमेंटच्या 1000 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचे काम सुरू होते. या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडले असून मोठी गळती सुरू झाली होती. ही जलवाहिनी दुरुस्त केल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी करीत असले तरी हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे. याबाबत प्रधान यांनी पालिका यंत्रणांचे वाभाडे काढले. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, ज्ञानेश्वर राज पंके आदी उपस्थित होते. प्रधान म्हणाले की महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी पिसे येथील 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे दुरुस्त झाल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. पण हा दावा पूर्णतः खोटा आहे. कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे हे वैयक्तिक फायद्यासाठी ठाणे महापालिकेची दिशाभूल करून महानगर गॅसच्या कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत. ते अर्थपूर्ण व्यवहार करून ठाणे महापालिकेचा महसूलही बुडवत आहेत. मात्र आयुक्त सौरभ राव, पाणी खात्याचे प्रमुख विनोद पवार हे पांडे यांच्यावर काहीही कारवाई करीत नाही. ही बाब अत्यंत
निषेधार्ह आहे असेही प्रधान म्हणाले. ठाण्यातील मानपाड आणि बाळकुम पट्ट्यात एकाच कुटुंबातील 4 ते 5 जणांना उमेदवारी देण्यावरून नाराज झालेल्या शिवसेना शिंदे गट पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देऊन एक प्रकारे शिंदे यांना आव्हान दिले. एकाच कुटुंबातील 4 ते 5 जणांना उमेदवारी देण्यावरून उघडपणे भूमिका मांडणाऱ्या शाखा प्रमुखाला निलंबित केले असून यामुळे नाराज झालेल्या मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देऊन पक्षातील घराणेशाही विरोधात दंड ठोपटले. ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये मानपाडा, मनोरमा नगर, आझादनगर हा परिसर येतो. या भागातून माजी महापौर आणि शिवसेना शिंदे गट पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे या निवडून येतात. याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, त्यांचे बंधू भूषण भोईर हे गेल्या वर्षी निवडून आले होते. बाजूच्या बाळकुम प्रभागातून संजय भोईर, त्यांची पत्नी उषा भोईर आणि त्यांचे वडील देवराम भोईर हे निवडून येतात. भोईर कुटुंबीय आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात मतभेद असल्याची बाब अनेकदा समोर आले. त्यामुळे मानपाडा प्रभागात मीनाक्षी शिंदे आणि भूषण भोईर असे 2 गट असल्याचे चित्र आहे. यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी शिंदे गटाकडून होत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांनी उघडपणे भूमिका मांडली होती. आम्हाला बाहेरील नको तर स्थानिक उमेदवार हवा असे वायचळ यांनी म्हटले होते. या निमित्ताने त्यांनी भूषण भोईर यांच्या विरोधात सूर लावल्याची चर्चा होती. यामुळे पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदेगड पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून निलंबित केले. या कारवाईनंतर लगेचच मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून त्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले असले तरी समर्थक शाखाप्रमुखावर कारवाई झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पोखरण रोड क्रमांक 2 येथील गृहसंकुलाजवळ गुरुवारी बिबट्या आढळून आला. त्याचे मोबाईल चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर वन विभाग, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या आढळून आला नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वन विभागाने परिसरात जनजागृती केले, तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर परिसरापासून काही मीटर अंतरावर असल्याने बिबट्या तिथून आला असावा अशी शक्यता वन विभागाने व्यक्त केली. पोखरण रोड क्रमांक 2 येथील बेतनी रुग्णालयाच्या मागील बाजूस गृहसंकुले आहेत. तेथील एका गृहसंकुलाजवळील झुडपामध्ये काल सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बिबट्या बसल्याचे एका महिलेस आढळले. तिने तात्काळ त्याचे मोबाईल चित्रीकरण तयार केले. गृहसंकुलातील रहिवाशांनी चित्रीकरण प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वन विभाग आणि पोलिसांना दिली. वन विभाग, पोलीस कर्मचारी परिसरात दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बिबट्या किंवा त्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत. वन विभागाने परिसरात कॅमेरे, पिंजरा बसवला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पथकाने रहिवाशांमध्ये
जनजागृती केली. बिबटे आल्यास काय करावे आणि काय करू नये याची माहिती रहिवाशांनी दिली. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. सेवा रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडून घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम स्थानिकांचा विरोध डावलून सुरू आहे. काल आमदार रहिवाशांचा संताप अनावर झाल्याने हिरंदानी पार्क येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. याबाबत माहिती मिळताच आमदार केळकर यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांची बाजू ऐकली. त्यांनी तात्काळ MMRDA अधिकाऱ्यांना फोन करून लोकांना विश्वासात न घेता काम सुरू करू नका अशी सूचना केली. हे काम थांबवण्यात आल्याने तुर्तास तणाव निवळला आहे. 3 महिन्यापासून घोडबंदर मार्गावर सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता जोडून महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. या रुंदीकरणाला या मार्गालगतची सर्व गृहसंकुले, आस्थापना आणि शाळांचा विरोध आहे. नागरिकांनी या निर्णयाविरोधात आक्रोश बैठकी घेतली. त्यावेळी आमदार केळकर यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकली. तसेच लोकांच्या भावना MMRDA अधिकाऱ्यांना कळवल्या. सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडणे हे बेकायदेशीर असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. तरीही प्रशासनाकडून रुंदीकरणाचे काम थांबवण्यात आले नाही. अखेर आज हिरंदानी पार्क एक समोरील रुंदीकरणाचे काम सुरू असताना येथे रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. याबाबत नागरिकांनी आमदार केळकर यांना कळवल्यानंतर श्री केळकर यांनी धाव घेत नागरिकांचे म्हणणे ऐकले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करू नका असे सुनावले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.